गुड मॉर्निंग. हे बघा, रात्री होमवर्क न करता झोपलेला सकाळी उठल्या बसल्या होमवर्कला. लाडू तुझं काय चाललंय? लाडू पण उठलाय आमचा आत्ता. कसा होमवर्क चालू आहे. उन्हाळ्यामध्ये असं चादर पांघरून कोण बसतं का अभ्यास करायला? लाडू बघतोय पुढे बसून बघतोय लाडू दादू काय करतोय म्हणून. रात्री होमवर्क राहिला होता आणि त्याला झोप इतकी येत होती. प्रॉमिस केलेला मम्मी मी सकाळी उठून करतो. आणि बघा कसा बसलाय. जरा सकाळी गार हवा असते ना आमच्याकडं, त्यामुळे असं बुरका घेऊन बसला अभ्यासाला. आम्ही लहानपणी असंच करायचं, अभ्यास कर म्हणलं की बुरका पांघरून बसायचं. चला त्याचा टिफिन बनवायचा आहे, बनवते. दादा अभ्यास करताना काय चालू असतं बघा करामती. त्याला अभ्यासच करू द्यायचं नाही, कायम डिस्टर्ब असतं. लाडू कुठं गेला रे दादा? लाडू कुठं आहे दिशेना रूम मध्ये? ये लाडू तिथं लपलाय जाऊन. दादाला अभ्यास करू दे गे. नाही लाडू माझ्या माग लागलाय की मम्मी शाळेत चल शाळेत चल. काय झालं शियाले? तर आज माझं बाळ स्वतःहून मागं लागले, चल स्कूलला जाऊया. क्युटी माझ्या बाळाला आम्ही ट्युशनला गेल्यानंतर गंधाची बाटली आणली होती आणि समर्थनं कुठल्या बॅगात ठेवला की बाटली सापडेना. आता गंध काय लावू? रेड कलर तर नको म्हणते चिमणा माझा. तिथे गेले घेऊया. स्कूल आवडलं? कसं आवडलं स्कूल? आवडलं स्कूल मॅम आवडणारच की, मांडीवरच घेऊन बसते मॅम रोज. बसते की मला बसवते मॅडम, मांडीवर बसवते. सगळ्या घरातल्या बातम्या सांगून येते मॅडमला. का कोण आहे ती? काय हे कोण आहे? घालायची मंगलसूत्र. कोणाचं? पप्पा आहे. हे मम्मा आहे पप्पा. ते मम्मी. लाडू ब्ल्यूच आहे हे धर. कसलं जीव दाखवू? हा ती पिंक आहे. तू कुठे चाललाय? स्कूलला. गुडघ्याचे जखमचं निघाले, त्यावर थोडंसं आम्ही पावडर लावलंय आता. ए क्यूटी कुठं चालली माझी क्यूट? स्कूलला चालली ना? आहून सोबत मी आत्ता बोलत होते आणि तोपर्यंत लाडू बोलला पप्पाला ना आताला. आणि फ्रीजमध्ये काय ठेवलंय बघा, लिंबू पाणी आणि डाळिंब टाकलाय त्यात. हे बघा, फोनवरती म्हणत होते की बाहेरला पोरांना काय खायला देऊ नको, घरीच काय बनवायचं ते बनवून दे, बिस्किट कुरकुरे फरसाण असलं काही आणू नको, कारण की काल आत्याबाईनं आणलेलं त्यांनी खाल्लंय. तर चला जे काय द्यायचं ते घरी बनव म्हणत होते. आता मी बनवणार आहे बटाटा भजी. असं जी माझी खिचणी आहे ती आहे उन्हाळ्यात नेलेली गावाकडे चिप्स बनवायला. तर आता मी असेच पातळ काप काढते, जमते का बघूया. एकच बटाट्याचं बनवणार आहे पोरांपुरतं. कापून जर झालं पटकन पीठ बनवते, कारण तिची आत्ता बस येते. तिखट आता लालच टाकते, जिरे ओवा, थोडीशी कसुरी मेथी, तर घरामध्ये जेवढा होईल तेवढं मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करायला लागले.
गावाकडं कसं आपण इकडं तिकडं तिथला गीता झाडं गार्डन बाग नंदबाई जायचं आपण. इथं कसं आता आहे ते मी दाखवते. तर भजी बनवायची असतील किंवा ढोकळा तर जास्त वेळा असं फेटायचं. फेटलं का फुगतं जास्त. तर ह्याच्यात मी सोडा टाकला नाही, बिन सोड्याचं बनवते. कारण मी आता झटपट बनवते ना, त्याची बस येईल म्हणून. तर चला बहुतेक गॅस संपत आलाय असं मला वाटायला लागले. आज थोडासा गॅस कमीच चालायला लागलाय. हे बघा मस्त असे टम्म फुगायला लागलेत. हिरा बेसन पीठ आहे, म्हणजे पॉकेटातलं पीठ आहे. आणि त्यातून फेटले मी भरपूर असे छान. हे बघा मस्त असे छान टम्म फुगायला लागलेत. तर पटकन मी आता डबा भरून चालले त्याला द्यायला. तर चला देऊन येऊया. बस इथे 10 मिनिटात. तर समर्थला डबा देऊन आले. आता राहिलेले पिठाचे जवळजवळ 4:45 झालेत. किती झालेत नाही 4:30 झालेत. आणि मी आता त्याची भजी बनवते बरं का. साधे बटाटा न घालते. बघा कसले मस्त झालेत ना. संध्याकाळचं जेवण चाललंय दोघाचं पण. तर जेवणात खात आहेत फोडणीचा भात, भजी दुपारी बनवलेली आणि सोबतच आंबा. बोलवा सगळ्यांना जेवायला. कशी झाले भात. मूग डाळ टाकून फोडणीचा भात बनवलाय. लसूण खोबऱ्याची फोडणी टाकली. कांदा बटाटा काही टाकलं नाही, आवडतच नाही समर्थला. टोमॅटो पण टाकलं नाही. मस्त असं भजी आणि सोबत आहे आंबा. बोलवा सगळ्यांना जेवायला. कशी झाले भात. मूग डाळ टाकून फोडणीचा भात बनवलाय.